आलेल्या प्रसंगामधून कसा सकारात्मक विचार करायचा हा महत्वाचा विषय आपल्या मुलांना आपण सांगू शकतो। मी तुमच्यामध्ये असणाऱ्या परमेश्वराला, त्या चिद्घन शक्तीला, सद्गुरूला मनापासून वंदन करतो। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं नरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ, शैक्षणिक सल्लागार। आपलं प्रकाश काउन्सलर हे जे शैक्षणिक उपक्रम चालू आहे या चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे। आपण हनुमान चालीसाची एक शृंखला सुरू करतोय। गेल्या वेळेचा व्हिडिओ आपण नक्कीच बघितला असेल। मी तुमच्यामध्ये असणाऱ्या परमेश्वराला, त्या चिद्घन शक्तीला, सद्गुरूला मनापासून वंदन करतो। अतिशय चांगला प्रतिसाद तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला दिलात, त्याबद्दल परमेश्वराचे आणि मी तुमचे सर्वांचे आभार मानतो। असंच तुमचं प्रेम राहू दे। अतिशय सकारात्मक आणि चांगले विचार आहे त्या प्रसंगामधून आपण सकारात्मक कसं बघू शकतो, कसा विचार करू शकतो, हा एक दृष्टिकोन आपल्या मुलांना लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन घेत असताना त्यांच्याजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे। गेल्या आपण बघत होतो की संत तुलसीदास, अकबरांनी त्यांना बंदी केलं होतं। आता तुलसीदासांची जी काही दृष्टिकोन आहेत त्या संदर्भात आपण थोडंसं बोलतोय। तुलसीदास एक स्कॉलर, स्टुडंट किंवा एक ब्रिलियंट पर्सन आहे, तर त्या दृष्टीने आपण विचार करतोय। जेव्हा मला स्वतःला अकबराने बंदी केलेला आहे, बादशाहनं बंदी केलेला आहे, त्या क्षणाला त्यांच्या डोक्यामध्ये विचार येतोय, जर हनुमंताला स्वतःला प्रभू रामचंद्राचं काम करायला गेल्यानंतर लंकेमध्ये असताना रावणाकडून, इंद्रजिताकडून रावणाच्या दरबारामध्ये बंदी व्हावं लागलं, मग मी झालो तर त्यात बिघडलं कुठं? प्रभू रामचंद्र आणि बजरंगबली बघून घेतील, नक्की मला त्यातून हे मार्ग काढतील। हा एक आलेल्या प्रसंगामधून कसा सकारात्मक विचार करायचा हा महत्वाचा विषय आपल्या मुलांना आपण सांगू शकतो। आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये, आपल्या मुलांच्या जीवनामध्ये, मग ते मित्रांशी खेळत असतील, शाळेमध्ये असतील, घरी असतील, असे काही छोटे छोटे प्रसंग मुलांच्या लाईफमध्ये घडत असतात। सरांनी मलाच काम सांगितलं, मलाच रागवले, वगैरे वगैरे वगैरे, अशा काही प्रसंगांमधून मुलांच्या मनामध्ये काही नकारात्मक विचार किंवा काही कॉम्प्लेक्स तयार होत असतात। त्यासाठी पालकांना हा अतिशय महत्वाचा विषय आहे की त्या प्रसंगामधून आपल्याला चांगला मार्ग काढता आला पाहिजे। म्हणजे काय की आलेला जो प्रसंग आहे तो कसा आहे, आपल्या मुलांच्या अशा छोट्या छोट्या कॉम्प्लेक्स मधून त्यांचा स्वभाव तयार होत असतो। ते वेळीच पालकांनी ओळखून त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे। सातत्याने मी हा विषय मांडत आलो की आपण आपल्या मुलांना वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, सर्वसामान्य आपण कुटुंबातून असू किंवा काही मोठ्या जबाबदारी असतील, मोठा बिझनेस असेल, पण आपल्या मुलांना आपण वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे। तर गेल्या वेळेला आपण बघितलं की हनुमान चालीसाची जी सुरुवात आहे, तुलसीदासांनी प्रभू रामचंद्रांचं वर्णन करायला सुरुवात केली। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधार। आज आपण त्याच्या पुढचा एक दोहा बघतोय, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु कलेस विकार। मित्रांनो, हा जो तुलसीदासांचा नम्रपणा आहे, हा एक स्कॉलर स्टुडंटचं लर्निंग ॲटिट्यूड कसा असावा त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। तुलसीदास काय म्हणताय, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, म्हणजे मी एक बुद्धिहीन असा व्यक्ती आहे हे समजून हे सुमिरो, माझी विनंती तुम्ही ऐका। पवन कुमार, बजरंगबलींना पवन कुमार सुद्धा म्हटलं जातं। पुढे ते काय म्हणतायत, बल बुद्धी विद्या देहु मोही
हरहु कलेस विकार. म्हणजे इथं आपल्याला थोडासा आपण विचार करतोय की स्कॉलर स्टुडंटच्या लाईफमध्ये लर्निंग ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे हे संत तुलसीदास आहेत. तुलसीदास एक बुद्धिमान आहे ज्यांनी रामचरितमानसची रचना केली. प्रभू रामचंद्र स्वतः दर्शन द्यायला तिथे येतात. पहिल्यांदा येतात तेव्हा तुलसीदास ओळखत नाही. बजरंगबलींना ते सांगतात मी ओळखू शकलो नाही, मला ओळखतील अशा रूपात पाहिजे. परत प्रभू रामचंद्र भेटायला येतात. एवढा मोठा अधिकारी व्यक्ती असून सुद्धा ते म्हणताय बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेस विकार. प्रभू कडे जी प्रार्थना हे लोक करतायत, तुलसीदास करतायत, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की जसं प्रभू रामचंद्र सुद्धा हनुमंत भरतांना सांगतायत भरतबाई कपिसे उरीन हम नाही. आम्ही काही जरी केलो तरी सुद्धा हनुमंताच्या उपकारामधून मी बाजूला जाऊ शकत नाही. आणि ते तुलसीदास सुद्धा बजरंगबलींना म्हणताय. म्हणजे एक भक्त आणि भगवान दोघही बजरंगबलींना मानतायत किंवा त्यांचा ते आदर करता आहेत, एक रिस्पेक्ट आहे. तेवढे अधिकारी बजरंगबली आहेत, हनुमान आहेत. संत तुलसीदास ब्रिलियंट आहेत. आता हे माझ्या मुलांच्या बरोबर कसं मला कनेक्ट करता येईल? मेजॉरिटी मी बऱ्याचशा काही विद्यार्थ्यांना भेटतो तेव्हा मुलांच्या मध्ये एक ॲटिट्यूड बघायला मिळतो की जो टॉपिक त्या विद्यार्थ्याला माहीत आहे तोच टॉपिक जर परत त्याला कोणी शिक्षक शाळेत रिपीट करत असतील तर मुलांचा कॅज्युअल अप्रोच राहतो. हे काय मला माहिती आहे, हे सगळं मला माहिती आहे, मला आता ऐकायची गरज नाही. हा जो काही कॅज्युअल अप्रोच आहे हा अतिशय विद्यार्थ्यांसाठी घातक आहे. त्यामुळं मला जर स्कॉलर बनायचं असेल, जर मला सक्सेसफुल बनायचं असेल, माझ्या जीवनात जर मला यशस्वी व्हायचं असेल तर संत तुलसीदासांचा हा लर्निंग ॲटिट्यूड आपल्या मुलांना आणि आपल्याला शिकणं अत्यंत गरजेचं आहे. नम्रता हा महत्वाचा विषय आहे. ते बजरंगबलींना सांगताय बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेस विकार. आज या मॉडर्न लाईफ मध्ये, या धावपळीच्या जगामध्ये आपली मुलं कशी बनली पाहिजे? बलवान बनली पाहिजे. शरीराने ते अतिशय कणखर आणि दणकट बनले पाहिजे. आपले संत म्हणताय मेना उड मी कठोर वज्रास वेदो ऐसे वज्रादपी कठोराने मृदुनी कुसुमादपी. तशा पद्धतीनं आपली मुलं मसल पॉवरनी परफेक्ट झाली पाहिजे. ही आजच्या काळाची रिक्वायरमेंट आहे. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, हेल्थनी ते ओके पाहिजे. आता या संदर्भात ते त्यांचं हेल्थ कसं चांगलं ठेवू शकतील त्यासाठी कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी करायचे आहेत, या प्रकाश काउन्सिलर चॅनलवर मी सातत्याने वेगवेगळ्या अँगलचे विषय मांडतच राहणार आहे. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुढे ते म्हणतात की मला बुद्धी पण हवी आहे. बुद्धी वेगळी आहे आणि विद्या वेगळी आहे. त्या बुद्धीमध्ये मला सकारात्मक विचार करता आला पाहिजे. जसं मी सुरुवातीला म्हणलं, आलेला कोणताही प्रसंग असेल तर त्याच्यामधून एक सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलप करणं, यासाठी बुद्धीची आवश्यकता आहे. विद्या पाहिजे. मला 64 कला आहेत आणि 14 विद्या आहेत. त्या काय आहेत त्याही आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये समजून घेणार आहोत. बल बुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेस विकार. माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये निर्माण होणारे जे क्लेश आहे, जो मत्सर आहे, जो तिरस्कार आहे, यांचा तुम्ही नाश करा. हरहु, तुम्ही ते खेचून घ्या. हरहु कलेस विकार. आणि अतिशय सकारात्मक असा विचार माझ्या जीवनामध्ये यावा,
या पद्धतीनं हा पहिला दोहा संत तुलसीदासांनी मांडला होता. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधार, बरनऊ रघुबर विमल जसु जोदायक फल चार, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार.